6 आठवड्यानंतर परत 1 महिन्यानी म्हणजे जवळजवळ 10 आठवड्यांनी बाळाला दुसरा बूस्टर दिला जातो, ट्रिपलचा बूस्टर दिला जातो. तर बूस्टर देणं का गरजेचं आहे? कारण त्याची इम्युनिटी अजून डेव्हलप झालेली नसते, त्याला आपण व्हॅक्सिनने ट्रेन करत असतो आणि त्याच्यामुळं जेव्हा बाळाची इम्युनिटी कमी होत असते त्यावेळी पुन्हा आपण त्याला अँटीजेन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळे परत इम्युन सिस्टीमला ट्रेन केलं जातं आणि त्याच्यामुळे बाळाची प्रतिकार क्षमता वाढते आणि त्यामुळे सेकंड बूस्टर हा 2.5 महिन्याचा म्हणजेच 10 आठवड्याच्या वेळी दिला जातो. आणखीन यामुळं बाळाची इम्युनिटी वेन न होता तशीच राहते आणि बाळाचं त्यावरील आजारांपासून संरक्षण होतं. आणि 10 आठवड्यानंतर परत 4 आठवड्यांनी म्हणजे 3.5 महिन्यांनी पुन्हा बाळाला सेकंड बूस्टर दिला जातो ट्रिपलचा. आणखीन हेपॅटायटिस बी, हिप मेनिंजायटिस, न्यूमोकोकल वॅक्सिन आणि पोलिओ हा पण बूस्टर असतो. तो पण अजिबात चुकवायचा नाही, कारण त्याच्यामुळे पुढे ह्याचा जो बूस्टर असतो तो 1.5 वर्षापर्यंत 1.5 वर्षाचा जेव्हा बाळ होतं त्यावेळी दिला जातो. आणि हा जर बूस्टर दिला गेला नाही तर मात्र बाळाची प्रतिकार क्षमता भरपूर कमी होते. त्यामुळं हा प्रत्येक पालकाने अवश्यपणे द्यायचा. त्याच्यामध्ये सुद्धा पेनलेस आणखीन इंजेक्शन अवेलेबल आहेत. आणखीन हे वॅक्सिन दिल्यानंतर बाळाला एकदम डायरेक्टली 6 महिन्यानंतरच वॅक्सिन दिलं जातं.